आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊया आणि जाऊया मैदानामध्ये। सलामी जोडी आता आपल्याला पाहायला मिळते। रोहित वीर स्ट्राइक एंड वरती, गोलंदाजी मार्ग वरती गोलंदाज सागर तांबडेच्या पहिल्या चेंडूवरती केलाय पलटवार आणि चेंडू जातोय यावेळेस सीमारेषा अगदी पार। धावा मिळतील 6, आलाय बिग बिग षटकार। बंड्या लबडे यांच्याकडे आपण पाहतोय, जे बॅटिंग कोच आहेत कुंभिवली संघाचे। अपील मात्र जोरदार मैदानामध्ये होतीये। इथे आपण पंचांकडे पाहूया नक्की काय घडलं आणि काय बिघडलं। पंचांचा इशारा येतोय LBW च्या माध्यमातून। षटकार मारल्यानंतर रोहित वीर बॅक टू द डगआउट। पुन्हा एकदा संधी डीजे ला, ठोक डीजे। स्वप्नील लबडे यांच्याकडे लागोपाठच्या 3 षटकारांना 1000 रुपयाचं पारितोषिक। नेक्स्ट बॅटर मैदानामध्ये गेलाय सिद्धेश लबडे। 6 या धावसंख्येवरती पहिला झटका दिला गेला टीम कुंभिवली संघाला। रोहित वीर बाद झाला आणि त्याची जागा घेण्यासाठी 3ऱ्या क्रमांकाचा बॅटर सिद्धेश आता स्ट्राइक रेट वरती। सागरनं त्याचं काम पुन्हा एकदा चोख केलंय। जरी षटकाराचा मार खाल्ला त्यानंतर त्यानं कमबॅक देखील करून दाखवलं, पण इथे आल्या आल्या सिद्धेश लबडेनं देखील लावलाय तडाका। A1 क्वालिटीचा कॉव कॉर्नरच्या बाहेर मारलाय। बुम बुम माट्याची आठवण करून देणारा हा षटकार। बारा धावसंख्येची नोंद, 1 गडी बाद 12। कुंभिवली संघ देखील ताकदीने आता फायनलच्या या सामन्यामध्ये आपला खेळ दाखवतोय। मेगा फायनलचा हा सामना, पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी, निर्धार चषकाचा मान हा कोणाच्या वाट्याला येणार याच्यावरती चालू असलेला संघर्ष। सागर तांबडे क्रिकेटच्या पटलावरचं मोठं नाव। रोशन दाबणे 11 सावरोळी संघ आता मैदानामध्ये आपला खेळ दाखवतोय। यावेळेस धीम्या गतीनं वापर केला। ऑफस्टंपच्या लाईन मध्ये या चेंडूला टाकलं गेलं। यस्टनच्या मागे गौरव घोसाळकरने या चेंडूला अडवलंय। 4 चेंडूचा खेळ झालाय आणि स्कोर कार्ड वरती धावा लागल्या त्या 12। पुन्हा एकदा त्याच ताकदीनं टप्पा पडल्यानंतर लेग ब्रेक पद्धतीने चेंडू टाकला जातोय। खडे खडे स्ट्रोक लगावण्याच्या नादामध्ये सिद्धेश लबडेनं आतापर्यंत 2 चेंडू निर्धाव खेळलेत। 1 षटकार जरूर आलाय, पण त्यानंतर पलटवार करताना गोलंदाजानं 2 चेंडू निर्धाव फेकलेत। पुन्हा धीम्या गतीने टाकण्याचा प्रयत्न, पण यावेळेस फुलटॉस हा चेंडू। क्षेत्ररक्षकाने या चेंडूला अडवण्याची संधी निर्माण केली। इथून मात्र मिळते ती 1 सिंगल आणि या सिंगलच्या मदतीनं पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला। 2 षटकारांच्या मदतीनं 1 सिंगलच्या मदतीनं क्या मेरा क्या तेरा 1 बाद 13 अशी परिस्थिती टीम कुंभिवली संघाची। रोशन दाबणे 11 सावरोळी संघाच्या विरोधात, ठोक डीजे। नेक्स्ट बॉलर आता गोलंदाजी मार्ग वरती आलाय सावरोळी संघाचा हार्दिक पांड्या। अर्थातच वैभव मेहतर
एक ऑलराऊंडर खेळाडू आहे. मगाशी देखील आपण पाहिलं त्याची फलंदाजी आणि त्याच ताकदीनं त्याने केलेली गोलंदाजी. पण इथे आता सिद्धेश लबडे स्ट्राईक एंडवरती आहे, ज्याने एक षटकार देखील मारलाय. पण आता अनुभव कामाला येणार की ताकदीनं मोठी फटकेबाजी केली जाईल हे पाहण्यासाठी थेट मैदानामध्ये जाऊया. पहिल्या षटकामध्ये 13 धावा आल्यात. अजूनही 12 चेंडूचा खेळ पहिल्या इनिंगचा आपल्याला पाहायला मिळेल. पहिला चेंडू ऑफ स्टंपच्या लाईन मध्ये भन्नाट वेगानं पाहायला मिळाला. पुन्हा एकदा खडे खडे स्ट्रोक लगावण्याच्या नादामध्ये फलंदाजानं हा चेंडू निर्धाव खेळलाय. जसे जसे चेंडू निर्धाव जाणार तसं तसं एक दबाव फलंदाजाच्या चेहऱ्यावरती आपल्याला पाहायला मिळणार. पण गोलंदाज सुरुवात मात्र चांगली करतोय. दडपण आहे फायनलच्या सामन्याचं हे दडपण. सिद्धेश लबडे एक षटकार मारल्यानंतर आतापर्यंत त्यानं जवळजवळ 4 चेंडू निर्धाव खेळलेत. अशा वेळी रूपचंद पोळेकर सारखा एक धडाकेबाज फलंदाज नॉन स्ट्राईक एंडवरती जणू काही तळ्यातनं मासा बाहेर काढतो तो आणि तडफड 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 करतो श्वास घेण्यासाठी. तसा तडफड करतोय हा रूपचंद पोळेकर फलंदाजी करण्यासाठी. सिद्धेश लबडेचा हा फटका यावेळेस एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने मारायचा होता, पण यावेळेस लॉंग ऑफ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये टिपलाय झेल आणि सिद्धेशचा संपलाय खेळ. डीजे छान आहे. याच रायगडावरनं सगळी सूत्र हलवली गेली. ज्यांच्या पदस्पर्शानं पावन झालेला हा रायगड जिल्हा आहे ते आदरणीय शिवछत्रपती. पुन्हा एकदा त्यांच्या चरणी नतमस्तक होऊया आणि जाऊया मैदानामध्ये. नेक्स्ट बॅटर आलाय कुंबुली संघाकडनं ऋषिकेश, 4थ्या क्रमांकाचा फलंदाज. स्कोर कार्डवरती धावा लागल्यात त्या फक्त आणि फक्त 13. जणू काही एक हवा आली आणि या फलंदाजाला बरोबर घेऊन गेली अशी परिस्थिती मैदानामध्ये. पण आलेल्या ऋषिकेशनं देखील मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केलाय. लॉंग ऑनच्या दिशेनं हा चेंडू ट्रॅव्हल झालाय. आता सिंगलला मात्र वाटचाल केली जाते. श्राम शेठ जाकोडिया थोडेसे नाराज आपल्या संघावरती. त्यांना देखील असं वाटलं होतं निर्धार चषकाचा पहिला मान टीम काटरंग संघाच्या बाजूनं पाहायला मिळेल. पण ज्याचा खेळ चांगला त्यालाच क्रिकेटमध्ये स्थान असतं आणि इथे खेळ चांगला केलाय तो रोशन दाबणे 11 सावळी संघानं. ऋषभ भुजबळला कदाचित येणाऱ्या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा प्रेक्षकांची साथ लाभेल असा निर्धास वाटतोय. पण इथे निर्धार केलाय तो गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजानं. काय जबरदस्त गोलंदाजी करतोय. कदाचित येणाऱ्या मॅच मध्ये ऋषभ भुजबळ आपण ओपन करताना पाहू शकतो. रूपचंद पोळेकरनं मारलेला फटका काऊ कॉर्नरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय, पण लॉंग ऑफ क्षेत्ररक्षकाने या चेंडूला अडवलं. षटक क्रमांक दुसरं संपन्न झालं. 15 धावा स्कोर कार्डवरती आहेत. राज घोसाळकरच्या नेतृत्वाखाली टीम रोशन दाबडे 11 सावरोळी संघानं या मॅच मध्ये आता पकड निर्माण केली आहे. फायनल सामना आणि या फायनलच्या सामन्यामध्ये जणू काही गोलंदाज आपल्या नावाची एक वेगळी ओळख निर्माण करतायत की काय असा प्रश्न मात्र प्रत्येकाला पडलाय. पण इथे प्रश्नाचं उत्तर येणाऱ्या काही चेंडूवरती द्यावं लागेल. इथून देखील धावा केल्या जाऊ शकतात. क्रिकेटच्या पटलावरती कधी काय घडेल कधी काय बिघडेल सांगणं कठीण आहे. जय भवानी प्रतिष्ठान मानकिवली व सुधाकर भाऊ घारे फाउंडेशनच्या वतीने आयोजित केलेली स्पर्धा. आदरणीय सुधाकर भाऊ घारे यांना देखील आपण व्यासपीठावरती पाहिलं. त्यांच्याकडे पाहताना प्रत्येकाला एक नवीन ऊर्जा आली. एका पराभवानं कोणी खचत नसतं हे मात्र त्यांनी दाखवलं. निवडणुकीच्या निकालानंतर दुसऱ्या दिवशी खंबीरतेनं माणूस उभा राहिला आणि पुन्हा एकदा तळागाळातील सगळ्या जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी भाऊ पुन्हा कार्यरत झाले आणि त्यांच्याच नावानं ही स्पर्धेची ओळख निर्धार चषक जो निर्धार केलाय तो मात्र पूर्ण होताना इथे मात्र खडे खडे स्ट्रोक लगावण्याच्या नादामध्ये रूपचंद पोळेकरनं हा चेंडू निर्धाव खेळलाय. गोलंदाज हर्षद
पहिला चेंडू निर्धाव फेकतोय. धाव बलकावरती धावा आता स्थिर राहिल्यात. जणू काही हँडब्रेक खेचलाय की काय. जी गाडी स्टार्टिंगला चौथ्या घेरमध्ये पळवती ती गाडी आता पहिल्या घेरवरती येऊन अडकली आहे. 15 धावा लागल्यात, 2 गडी बाद झालेत. जबरदस्त गोलंदाजी होतीये ती टीम दाबणे 11 सावळी संघाची. कॅच पकडण्याची संधी होती. राज घोसाळकरनं रूपचंद पुळेकरचा झेल सोडलाय. एका मोठ्या फलंदाजाला जीवदान दिलंय. आता रूपचंद रौद्र रूप दाखवण्याची दाट चिन्ह निर्माण झाली आहेत. कारण जेव्हा जेव्हा झेल सुटलेत तेव्हा तेव्हा फलंदाजानं मात्र हाहाकार माचवलाय क्रिकेटच्या पटलावरती. पण आता हा रूपचंद गोलंदाजावरती हवी होणार का. गोलंदाजावरती आलेलं हे दडपण आहे. इथे मात्र वाईट चेंडूचा इशारा. अवंतर धाव मात्र इथून खर्च झाली. 1 या धावसंख्येनं वाढ. 16 धावा स्कोर कार्डवरती नोंद. 16 का डोला, 42 की छाती, जिगरा है टायगर. हे आता रूपचंदला दाखवावं लागेल. कुंभिवली संघाचं हे मोठं अस्त्र आहे, शस्त्र आहे. त्याचा वापर इथून होईल का. ब्रह्मास्त्राचा वापर इथून केला जाईल का. धमाका येणाऱ्या चेंडूवरती चौकार षटकाराच्या माध्यमातून पाहायला मिळेल का. आणि इथे धमाका झालाय. यावेळेस हा चेंडू जातोय सीमा रेखा पार. रूपचंदचा धमाका आलाय षटकार. ठोक डीजे. या भूतलावरती प्रभू श्रीरामा एवढं मोठं कोणाचं नाव नाहीये आणि त्याच्या विचारानं घडलेलं हनुमंतांच्या सारखं कोणी भक्त देखील नाहीये. आणि या गीतानं मात्र त्यांची आठवण मात्र इथून करून दिली आहे. प्रभू श्रीरामांचं नाव जपताना मात्र रूपचंदनं मारलेला षटकार होता. संजीवनी बुटीचं काम कदाचित करेल. 20 की 22, पण इथे आता 23, कारण हा चेंडू सुवेर आहे. षटकाराच्या मदतीनं टोटल 22 धावांची नोंद झाली होती. आता हा वाईट चेंडू म्हणजे 23 धावा आता स्कोर कार्डवरती नोंद. दडपण आलंय. हर्षदनं रात्रीच्या या प्रकाशमय स्पर्धेमध्ये जबरदस्त कालच्या रात्रीमध्ये गोलंदाजी केली होती. काटरंग संघाच्या विरोधामध्ये देखील चांगली गोलंदाजी त्याची पाहायला मिळाली. पण इथे रूपचंद नावाचं वादळ, ज्या वादळाला शांत करणं आता कठीण आहे. झेल सुटल्यानंतर त्यानं काय जबरदस्त मल्टी हिट मारलाय. राज घोसाळकरची चूक आणि या चुकीला माफी नाही. पण इथे गोलंदाज थांबणाऱ्या मधला नाहीये. त्यानं मात्र स्वतःला सिद्ध केलं. जरी माझ्यावरती षटकाराचा मार आला असेल तरी मी पलट वार करू शकतो. आणि इथे मात्र त्यानं केलंय फर्निचर डिस्ट्रॉय. दांडी 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 केली गुल. डीजे शेष आहे. 23 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. येणाऱ्या जर 2 चेंडू मध्ये 6 ते 7 धावा आल्या तर कदाचित 10ची सरासरी ठेवली जाईल. म्हणजे नेक्स्ट इनिंग मध्ये मजा देखील पाहायला मिळू शकते. पण अशा वेळी आता नेक्स्ट बॅटर मैदानामध्ये गेलाय प्रमोद.
काटरंग संघासमोर काय भेदक गोलंदाजी आपण पाहिलं. रोशन दाबणे 11 सावरोळी संघानं केली. डीप पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक आहे, पाटला करतोय चेंडूचा, पण इथून मात्र सिंगलचं रूपांतर डबल मध्ये होणार का. आणि अशा वेळी रोहित पाडगेनं चूक केली. तिसऱ्या धावेसाठी धावलेत आणि आता ही तिसरी धाव घेताना फलंदाज येईल पवेलनच्या आसराला. पंचांनी बोर्ड उंचावलाय म्हणजे तो बाद झालाय. पण तत्पूर्वी या 2 धावांनी स्कोअर कार्डवरती वाढ नक्कीच निर्माण केली आणि धावा लागल्यात त्या 25. नेक्स्ट बॅटर अनिकेत डांगे. ठोक डीजे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर करणारं प्रत्येक व्यक्तिमत्व आहे. इथे मात्र लाखो देवळं उद्ध्वस्त होताना ज्या राजानं वाचवली तो एकमेव राजा, राजा शिवछत्रपती. पुन्हा एकदा त्यांच्या चरणी नतमस्तक होऊया. स्कोअर कार्डकडे आपण लक्ष केंद्रित करूया. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. कुंभिवली संघानं पहिल्यांदा फलंदाजी करताना स्कोअर कार्डवरती 5 गड्यांच्या मोबदल्यात धावा नोंद केल्यात त्या 25. येणाऱ्या 18 चेंडूमध्ये आता 26 धावांची गरज. रोशन दाबणे 11 सावरळी संघाला. पुन्हा संधी देऊया या मेगा फायनलच्या सामन्यामध्ये. अर्थातच निर्धार चषकाच्या माध्यमातनं, जय भवानी प्रतिष्ठान मानकिवलीच्या माध्यमातनं, सुधाकर भाऊ फाउंडेशनच्या माध्यमातनं डीजेला 26 धावांची गरज. जीत के लिए तकरीबन 9 के औसत से 3 ओवर में फाइनल जीतने के लिए रोशन दाबड़े 11 सावरली टीम को 26 रनों की ज़रूरत. रोशन दाबड़े सर यहाँ पर मौजूद है जिन्होंने इस टीम को फ्रेंचाइज किया है. चैंपियन की ओर बढ़ रही है. लेकिन वहीं दूसरी तरफ रूपचंद पोड़ेकर की कुंभिवली टीम जिन्होंने काफ़ी अच्छे रन बनाए. जिन गेंदबाजों ने 3 ओवर में हर्षद पिंडारी, ख़ासतौर से ऋषभ भुजबल, अजिंक्य दरगे, इन जैसे बल्लेबाजों को खामोश रखा, उन गेंदबाजों के सामने 25+ रन 3 ओवर में, मैं तो कहूँगा काफ़ी अच्छी बल्लेबाजी. 25+ रनों का टारगेट है यहाँ पर. 26. अंकित जितामड़े इस टीम के कोच. स्वामी देशमुख कुछ बातें कर रहे हैं अगली टूर्नामेंट के बारे में शायद. सुनील अंडा शेख के प्रतिष्ठान रायगढ़ मावल के अध्यक्ष और संस्थापक, सुनील अंडा शेख के प्रतिष्ठान रायगढ़ के संस्थापक और अध्यक्ष स्वामी देशमुख, जिन्होंने हमें प्लेयर ऑफ द टूर्नामेंट की साइकिल दी है ना निखिल, और उनके साथ बातचीत कर रहे हैं बालचंद्र कदम. गेंदबाज रूपचंद पोड़ेकर. स्ट्राइकर एंड पर होंगे गौरव. नॉन स्ट्राइकर एंड पर होंगे रोहित. रोहित पाड़गे. 5 बज गए क्या? बॉल दीजिए बॉल. अठारह गेंदे और 26 रनों की जरूरत.
ये रन फाइट करने लायक बने हैं क्योंकि कुंभिवली ने पिछले मैचेस मैंने देखे काफ़ी अच्छी गेंदबाजी की है। रूपचंद पोड़ेकर लेफ्ट आर्म राउंड द विकेट गेंदबाजी करेंगे गौरव घोसालकर के लिए। मनोहर पाटिल कहाँ गए? गौरव घोसालकर ने इस गेंद को खेला ऑन साइड के ऊपर, खिलाड़ी तैनात है वाइडिश लॉन्ग ऑन पर, एक रन जरूर मिला। 17 गेंदे, अब 25 रनों की जरूरत। कल यहां पर इस ग्राउंड के ऊपर दोपहर 2 बजे से पंचक्रोशी प्रीमियर लीग शुरू होने वाली है। ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला है लेकिन खिलाड़ी तैनात किया है। रूपचंद पोड़ेकर की जो बॉलिंग लाइन है, जिस लाइन पे वो गेंदबाजी कर रहे हैं, बिल्कुल फील्डर उसी लाइन से बल्लेबाज क्या कर सकते हैं ये सोचकर उन्होंने फील्डर लगाया है। 2 गेंदों में 2 रन आ चुके हैं, 26 की ज़रूरत है, 24 की अभी भी ज़रूरत, गेंदें बची है 16। गौरव घोसालकर मिस कर गए इस फुल टॉस को। 15 गेंदों में अब 24 रनों की ज़रूरत। फाइनल मैच है ये, निर्धार ट्रॉफी का विजेता कौन? लगातार दूसरी डॉट गेंद, जोर निकाल रहे हैं गौरव घोसालकर, ताकत का इस्तेमाल कर रहे हैं लेकिन टाइमिंग की कमी उनके शॉट सिलेक्शन में नजर आ रही है। चौदह गेंदे, अब 24 रनों की जरूरत। 14 गेंदे 24 रनों की जरूरत, क्या फाइट दे रही है। एक और डॉट गेंद, 13 गेंदे, अब 24 रनों की जरूरत। मैच अब मजेदार बन चुका है। जिस गौरव घोसालकर ने कैटरन के खिलाफ आसानी के साथ रन बनाए थे, उसी गौरव घोसालकर को जंजीरों में जकड़ा है। रूपचंद पोड़ेकर, क्या गेंदबाजी हुई है। मैच दिए रन उन्होंने 2, 12 गेंदे, अब 24 रनों की जरूरत। बारह गेंदे 24 रनों की जरूरत। रोशन दाभड़े 11 सावरुड़ी क्या बनेगी चैंपियन या फिर एक नया इतिहास लिखेगी निर्धार ट्रॉफी में टीम कुंभिवली। रोहित पाड़गे और गौरव घोसालकर को काफी अरसे से मैं देख रहा हूं सावरुड़ी टीम की तरफ से ओपन करते हुए। हेलो, ये झटका आया था डीजे मास्टर को। चौबीस रनों की जरूरत है, बचे हुए 12 गेंदों पर। इस ओवर में क्या बड़े हिट लेकर आएंगे रोहित पाड़गे और उनके साथी गौरव। गेंदबाज जयेश, एक और लेफ्ट आर्म बॉलर, एक और डॉट गेंद। 11 गेंदे, अब 24 रनों की जरूरत। क्या एक नया इतिहास लिखेगी टीम कुंभिवली और इतिहास की ओर बढ़ रही है जिस तरह से उनकी गेंदबाजी हो रही है। रिवर्स दागने की कोशिश, एक और डॉट गेंद। 10 गेंदे, अब 24 रनों की जरूरत। 10 गेंदे 24 रन। 4 छक्के लगाने हैं लेकिन यह आसान नहीं है इसी वातावरण में। सुबह के 5 के करीब हम आ चुके हैं।
रोहित पाड़गे ने इस गेंद को घुमाया, गेंद ने टिप्पा खाया, गेंद सीधा गई 4 रनों के लिए। इन 4 रनों के साथ अब 20 की दूरी तय करनी है। गेंदें बची है 9 गेंदें 20 रन। नौ गेंदे 20 रन, अभी भी जरूरत। मैच अभी दोनों तरफ है, फाइनल जिस तरह का होना चाहिए वैसा हो रहा है। लेफ्ट आर्म राउंड द विकेट गेंदबाजी हो रही है, गेंदबाज जयेश की। ये अच्छी गेंद, क्या गेंद डाली है। 8 गेंदें, अब 20 रनों की जरूरत। कुंभेली एक नया इतिहास लिखेगी क्या। 8 गेंदें 20 रन। रोहित पाड़गे कवर्स में खेला है, 1 रन जरूर मिलेगा। क्या मिलेगा दूसरा, लेकिन 1 ही रन। 7 गेंदें, अब 19 रनों की जरूरत। 7 गेंदें 19 रन। क्या बिग सिक्सर लेकर आएंगे गौरव घोसालकर। पिछले ओवर में काफी डॉट गेंदें खेली गौरव घोसालकर ने, उस वजह से प्रेशर अब आ चुका है सौरवी टीम के ऊपर। आखिरी गेंद है इस ओवर की, 7 गेंदें और 19 रनों की जरूरत। ये खेला है, गेंद गैप में नहीं है, 1 ही रन मिलेगा। 6 गेंदें, अब 18 रनों की जरूरत। 6 गेंदें 18 रनों की जरूरत। क्या मिस्टर डायनामाइट फटेंगे आखिरी ओवर में, या फिर जो चल रहा है पिछले 2 ओवर में उसे चलने देंगे कुंभेवली के गेंदबाज। 6 में 18 रन। भालचंद्र कदम और स्वामी देशमुख साहब इस मैच का मजा लेते हुए खामोश रखा है बिल्कुल रोहित और गौरव घोसालकर को। मुझे तो लगा था कि शायद पहले 2 ओवर में रन पूरे किए जा सकते हैं, लेकिन ऐसा हुआ नहीं है। कई प्रेडिक्शन फेल हो जाते हैं क्रिकेट में। 6 में 18। गेंदबाज रोहित वीर। चलिए टाइम पास मत कीजिए कीपर। छह में 20 की जरूरत। हाँ, कुछ लोग सोए हुए नजर आ रहे हैं। 6 में 20, 19 क्या 18। 6 में 18। गौरव घोसालकर कि अपना नाम जो है डायनामाइट, क्या वो साबित करेंगे या फिर गेंदबाज उसी तरह गेंदबाजी करेंगे। और पहली गेंद के ऊपर ये 4 रन आ चुके हैं। 5 गेंदें, अब 14 रनों की जरूरत। कॉन्फिडेंस दिया है रोहित पाड़गे ने, भाई आप कर सकते हो, आप हमारी टीम के पिलर हो, जीत की इमारत आप तैयार कर सकते हो। तुषार सर आहेत ना। हा, कोणीही संघ जिंकला, स्टंप आणि बेल्स याला हात लावू नका, कारण उद्या पंचकोशी प्रीमियर लीग आहे, त्याच्यासाठी ते हवेत। गौरव घोसाळकर पुन्हा एकदा कव्हर्स मध्ये मारलेला गौरव घोसाळकर याने षटकार
2 चेंडूंमध्ये 10 धावा त्याने वसूल केल्यात. येणारे 4 चेंडू आणि 8 धावांची गरज. कव्हर्सला हा देखणा षटकार मारलाय तो गौरव घोसाळकर याने. रोहित वीर आता याच्यावर प्रेशर आलंय, तो दबाव में आ चुके हैं रोहित वीर, यकीन मानिए. 4 में 8 कंपल्सरी चेसिंग. चार में 8 चलिए, मैच शुरू कीजिए. चार में 8. इस ओवर की अगली गेंद स्लोअर वन किया था. 1 रन जरूर मिलेगा. 3 में अब 7 रनों की दूरी. 3 में 7 की दूरी. रोहित पाड़गे अब स्ट्राइकर एंड पर. अब देखिए मेरी आवाज भी थोड़ी कम नजर आ रही है क्योंकि 5 बज चुके हैं. 5:05. राजू ओवाल कौन सा टर्न कर दे इस सिचुएशन में आप. तीन में 7, लेकिन ये व्हाइट बॉल आया. 3 में 6, एक बड़ा हिट और चैंपियन बनेगी सावरोली. और उस बड़े हिट से बचेंगे बॉलर तो चैंपियन बनेगी कुंबिवली. तीन में 6. और यह उठाया रोहित पाड़गे ने और चैंपियन बनी टीम सावरोली. ठोक दीजिए.